तर आत्तापर्यंत हे आपलं असं नियोजन आहे। नमस्कार मित्रांनो, तर रात्री आपण गावी आलो आहे। गावी यायचं मेन कारण म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, शेतीसाठी पाण्याची सोय। उन्हाळा असल्यामुळं आपलं 1 एकरचं क्षेत्र आहे इथे आणि पाणी भरपूर कमी पडतं आहे, तर त्यासाठी पाणी द्यायसाठी आपण आज आलेलो आहे। तर आपल्या बऱ्याच मित्रांनी पण आपल्याला कमेंट केल्या होत्या की वॉटर मॅनेजमेंटवरती थोडासा व्हिडिओ करा म्हणून, तर त्या संदर्भात आपण बोलणार आहे। त्या अगोदर आंबे किती आहेत बघा, भरपूर असे आंबे लागलेले आहेत। वादळी वारा झाला काल परवा, पाऊस पण जरा बऱ्यापैकी झाला, परंतु त्यांना काय एवढी जमिनीची भागलेली नाही लागतात या, कारण उन्हाळा ह्या वर्षीचा भयंकर आहे। तर आपल्या हे बघा 2 मोटर आहेत, त्यापैकी एका विहिरीचं पाणी संपलेलं आहे, त्यामुळे आता दुसऱ्या विहिरीचं पाणी आपण चालू केलेलं आहे। तर पाणी आपण काय टिप्स देणार आहे की बाबा पाणी कसं वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे। पाणी तर सर्व ठिकाणी सारखं भरपूर आहे असं नाही, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यांच्याकडे ड्रीप आहे असं पण नाही। सर्वसामान्य शेतकरी आहेत, समजा माझ्यासारखे जरी म्हटलं तरी चालेल। तर हे बघा, जो पाट आहे आपला, तो पाट सर्वात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचा, कारण आपली जुनी माणसं म्हणायची की एक काडीचा कचरा, ही एवढी जरी काडी असेल ना एवढी, तरी एवढी काडी एक मोठ त्या काळात मोठी होत्या, मोटर नव्हती, एक मोठ पाणी अडवते। तर सर्वात पहिल्यांदा कचरा जो पाट आहे तो स्वच्छ करून घ्यायचा। हे बघा मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे, इथं थोडंसं राहिलेलं आहे, तर मी थोड्या वेळानं तो स्वच्छ करणार आहे। दुसरी गोष्ट, आत्ता आपल्याकडं जर पाणी कमी असेल तर काय करायचं आहे, पाणी विभागून द्यायचं नाही, म्हणजे 2 सऱ्यांना 3 सऱ्यांना, कारण माझं पण ह्या रानाला असाच विषय आहे। हे बघा आता इथं थोडंसं पाणी कमी पडलं तर त्या तोट्या वगैरे कशा म्हणजे पानं वगैरे करपल्यासारखे व्हायला लागले। तर मी आता काय करतो आहे, एकाच सरीला पाणी देतो आहे। म्हणजे सपोज आता त्या सरीला मी पाणी देतो आहे, त्या सरीला पाणी दिलं मी, ह्या सरीला पाणी देणार नाही, डायरेक्ट ह्या सरीला, म्हणजे त्या सरीतनं त्या 2 सऱ्या कवर होतात, ह्या सरीतून ही एक ह्या 2 सऱ्या कवर होतात। नंतर ह्या सरीला पाणी नाही देणार, ह्या सरीतून ही सरी, म्हणजे ॲटलिस्ट ऊसाची वाढ जरी नाही झाली तरी कमीत कमी पीक जगू तर शकतं। जसं पण वातावरण चेंज होऊन जाईल, अजून 1 महिना आहे, परंतु हे बघा आभाळ वगैरे पण भरपूर यायला लागलेलं आहे, पावसाळी वातावरण पण आहे, त्याची कृपा दृष्टी झाली तर वेल अँड गुडच, त्याचा काही विषय नाही। परंतु शेवटी ती आपल्या हातात नाही, जे आपल्या हातात आहे तेवढं आपण करू शकतो। तर असं आहे, पाणी आहे ते एकदम प्रेशरनं द्यायचं आहे। एक तिथं 2 मोटर असतील तर 2 मोटर चालू करून एकसाथ प्रेशरनं पाणी द्यायचं, म्हणजे प्रेशरनं पाणी निघून जातं, पाणी पिऊन जातं। एकाच सरीला पाणी द्यायचं। दुसरी गोष्ट, पाट जो आहे, पाण्याचा पाट तो स्वच्छ करून घ्यायचा, जेणेकरून, तर हे असं पाण्याचं नियोजन आहे मित्रांनो। जर पाणी असेल तर तुम्ही सरसकट सरीला द्या, पाणी नसेल तर एकाच सरीला पाणी देऊन ऊस तात्पुरता जगवून घेऊ शकतो। तोपर्यंत एखादा उन्हाळी पाऊस जर झाला तर लगेच ग्रीप ऊस घेऊ शकतो। हे बघा आत्ता आपल्या पण ऊसाचे जे कोंब आहेत, कोंब भरपूर निघलेले आहेत, नाही असं नाही। आता हे बघा इथले जे कोंब आहेत ते थोडेसे म्हणजे असे त्याला पाणी कमी पडायला लागलं असं दिसायला लागलं आहे, त्यामुळं गरजेचं आहेच पाणी। उन्हाळा भयंकर आहे, परंतु काही करू शकत नाही आपण, जेवढं आपल्याकडं आहे अवेलेबल पाणी तेवढ्या ह्याच्यामध्ये आपण नियोजन करून घ्यायचं आहे। प्लस तोपर्यंत जर एखाद्या शेजाऱ्याकडे वगैरे पाणी वगैरे असेल तर 2 पैसे देऊन जरी पाणी घ्यायचं म्हटलं तरी घेऊ शकतो, कारण त्यामुळं काय होऊ शकतं, एकदा ऊसाची जो पोत आहे किंवा ग्रोथ आहे ॲज इट इज राहू शकते, आणि जसं पण वातावरण बदलेल त्याप्रमाणे ऊस पटापट नंतर वाढू शकतो। परंतु आत्ता एकदा जर ऊस कुचमला तर नंतर उत्पादन म्हणजे ती ग्रीप मिळवायला बराच वेळ जातो किंवा बराच पैसा आपला पण खर्च होतो, आणि ते आपल्याला जे ॲव्हरेज वगैरे जे आहे आपण टार्गेट सेट केलेलं असते ते टार्गेट कवर करणं शक्य होत नाही। त्यामुळे बघा तुमच्याकडे जे अवेलेबिलिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तसंच मेघराजा पण गरजायला लागलेला आहे, त्याची कृपादृष्टी झाली तर अजून चांगलं होऊन जाईल, पिकांना एक फवारणी केल्यासारखं होऊन जाईल, एक संजीवनी मिळून जाईल, आणि बघूया। परंतु मला तर वाटतं आहे आभाळ जे याप्रमाणे आलेलं आहे त्याप्रमाणे, हे बघा आभाळ वगैरे मजबूत आलेलं आहे, पाऊस ह्या 1-2 दिवसात चांगला पडेल असं आशा आहे, पडली तर चांगलीच असं गोष्ट आहे। पिकं चांगले म्हणजे आहे त्या सिच्युएशनमध्ये पिकअप घेऊ शकतात।
आणि त्यांचा म्हणजे नुकसान काहीच होणार नाही. तर असं आहे आपण केलेलं नियोजन. तुम्ही पण काय स्पेशल नियोजन केलं असेल नक्की कमेंट करून सांगू शकता. काय लागलेले आहे तर पडलाच एक पाऊस तर आनंदी आनंद गडे. तो काय प्रत्येकच शेतकऱ्याला पाणी म्हणजे शेवटी जीवन आहे. पिण्यासाठी आपल्यासाठी पण आहे, पिकांसाठी पण आहे. हे बघा पाण्याचे थेंब 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 पडायला लागलेले आहेत आणि चांगले टपोरे थेंब पडायला लागलेत. आभाळ पण थोडंसं असं दिसायला लागलेलं आहे. पडलं तर अतिशय भारी होऊन जाईल. बघू पाऊस पडावा ही अपेक्षा आहे. बघूया आता कसं कसं होतं आहे. तर हे आपलं आत्तापर्यंत नियोजन चालू आहे. आणि आपला हा ऊस आडसाली ऊस आहे आणि असा आहे. पाला वगैरे अजून थोडंसं पाणी कमी असल्यामुळे काढून घेतलेला नाही. हे तर अर्धा काढला होता, अर्धा राहिलेला आहे. आणि आपली पट्टी ही बरीच लांब आहे, 500 ते 600 फुटाची ही आहे. फक्त 15 सारे आहे असं आहे. आणि ड्रीप तुम्ही म्हणाल ड्रीप का केलेलं नाही तर ड्रीपला विहिरीच्या वरती उंबरात झाड असल्यामुळे ते फिल्टर जे आहे ते पटापट म्हणजे लगेच चोकअप होऊन जातात. आणि त्यामुळं आपण सध्या तर ड्रीप केलेलं नाही, पण मागं पुढे ड्रीप करायचा विचार आहे. आभाळ चांगलं वाजायला लागलेलं आहे, गरजायला लागलेलं आहे. बघूया जर पडला तर विशेष नाही. अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे. मस्तपैकी पाऊस सुरू झालेला आहे. एक नंबर एक नंबर.